ऋतूमुळं भगवंतांना सगळं कपडाने झाकलं होतं. फक्त मुखकमल भगवंताचं दर्शनीय होतं. पण आता तुम्ही पाहिलं चरण कमलापासून ते मुखकमलापर्यंत फार सुंदर आणि इतक्या जवळून गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि भगवंत इतके सुंदर आहेत. भगवंताचा क्रम असा आहे, चक्र, शंख, गदा आणि पद्म. तर हा जो क्रम असतो, तर त्या विष्णूंना जनार्दन म्हणतात. काय म्हणतात? जनार्दन. म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म हे कॉमन आहे. पण कुठल्या हातामध्ये कुठलं आयुध आहे त्यावरनं भगवंताचे वेगवेगळे अवतार आहेत. पुरुषोत्तम, जनार्दन, मधुसूदन, वासुदेव. तर हे भगवान जनार्दन आहेत. आणि हे भगवान हालाकी विष्णू रूपात असले तरी ते कृष्ण आहेत. कसं काय कृष्ण आहेत माहिती का? त्याचीच कथा आपण श्रवण करणार आहोत. तर हे स्थान जे आहे ते सर्वात प्रथम याला ब्रह्मगिरी म्हणतात. काय म्हणतात? हा. आणि इथं ज्या वेळेला स्वयं ब्रह्मदेवांनी या इथं येऊन ब्रह्मलोकातनं येऊन इथं तपस्या केलेली आहे, म्हणून याला ब्रह्मगिरी म्हणतात. आणि भगवान नारायणांची आराधना केलेली आहे हजारो वर्ष. आणि मग या सेवेने, त्यांच्या आराधनेने भगवान विष्णू संतुष्ट झाले आणि त्यांनी आकाशवाणीद्वारे सांगितलं, भगवंतांनी ब्रह्माजींना सांगितलं, काय? हे ब्रह्मा, तू शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असा माझा विग्रह बनव. आणि तो विग्रह कौस्तुभमणी, सुवर्ण मुकुट, गजमणीमाला, जनेऊ, पितांबर आणि पैंजन यांनी विभूषित असावा. आणि हे सगळे भगवंताच्या विग्रहावरती आहेत. पैंजन आहे आणि पितांबर आहे, जनेऊ आहे, सुवर्ण मुकुट आहे. आणि हा विग्रह काळ्या रंगाच्या पाषाणाने बनवावा. भगवंतांनी सांगितलं होतं. हा विग्रह कशामध्ये? काळ्या पाषाण. त्याच्या समीप गरुड स्तंभ स्थापित केला जावा. आतमध्ये गरुड स्तंभ आहे, बघितलं? त्या पुजाऱ्याने पण दाखवलं, गरुड स्तंभ आहे. हा शेवटी भगवंतांनी त्यांना म्हटले की हे स्थान ब्रह्मगिरी या नावाने जाणले जाईल, कारण तू येथे माझी प्रेमपूर्वक सेवा केली. ब्रह्माजींनी या विग्रहांची सेवा केलेली आहे. तर या ठिकाणी हे भगवंत जे आहेत त्यांची वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या विग्रहाच्या बाजूलाच सत्यभामा आणि रुक्मिणी पण आहे, ललिता आणि विशाखा पण आहे. आणि इकडच्या बाजूला पितळी मूर्ती आहे, त्या लक्ष्मी माता आणि सरस्वती माता. तर हे भगवान विग्रह वृंदावनमध्ये भगवान कृष्णाने गोपींना दाखवलं होतं. वृंदावनमध्ये गोवर्धनच्या पायथ्याजवळ 2 किलोमीटर अंतरावर चंद्र सरोवर आहे. आणि हे चंद्र सरोवर इतकं सुंदर आहे आज सुद्धा तिथं. कारण का? चंद्रदेव जो आहे, चंद्राचा अधिष्ठाता देव सोमदेव आहे. सोमदेव तो तिथं भगवान कृष्णाचं दर्शन करण्यासाठी आला होता. आणि चंद्रदेवांनी तिथं चंद्रकांत मणी भगवंतांना गिफ्ट दिला. तर ते सरोवर बरोबर चंद्राच्या आकाराचं गोल आहे, म्हणून त्याला चंद्र सरोवर म्हणतात. त्या सरोवराच्या जवळ भगवान श्रीकृष्ण पेठा गावमध्ये वासंतिक रासलीला करतात. भगवान कृष्ण वर्षातनं 2 वेळा रासलीला करतात, एक शरद ऋतूमध्ये आणि दुसरा वसंत ऋतूमध्ये. तर शरद ऋतूमध्ये जी रासलीला होती ती भगवान श्रीकृष्ण वंशीवटामध्ये, यमुनेच्या काठावरती वंशीवट आहे, तिथं आजही रासलीला होत असते. निधिवनमध्ये, सेवाकुंजमध्ये रासस्थली आहेत. आणि चंद्र सरोवराला वसंत पौर्णिमेला, वसंत ऋतूमध्ये रास करतात, म्हणून त्याला वासंतिक रास म्हणतात. तर हा वासंत ऋतूमध्ये रासलीला चालू असताना गोपींना क्षणभर असा थोडासा अभिमान झाला की आम्ही किती भाग्यवान आहे, आमच्या इतकं भाग्यवान ब्रह्मांडामध्ये कोणी नाही. साक्षात भगवान कृष्ण माधुर्य रसामध्ये आमच्याशी आदान प्रदान करत आहेत. आणि त्यामुळे गोपींचा थोडासा तो अभिमान नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अचानक रासलीलेच्या मधूनच गायब झाले. भगवान कृष्णांचं वैशिष्ट्य असं आहे, का ते भगवान आहेत? कारण 100 करोड गोपी आहेत आणि 100 करोड रूपामध्ये कृष्ण स्वतःला विस्तारित करतात. एकच कृष्ण 100 करोड रूपामध्ये विस्तारित करतात, कारण ते भगवान आहेत साक्षात.
एकच भगवान अनंत कोटी अवतारामध्ये नारायण, वासुदेव, संकर्षण, मधुसूदन, हरी, गोविंद, पुरुषोत्तम या रूपामध्ये विस्तारित करतात. असा कोणी जीवात्मा आहे आपलं दुसरं रूप घेऊ शकतो? नाही. म्हणून ते भगवान आहेत. त्यामुळे भगवंतांना जाणणे, भगवंताच्या रासलीला समजण्याआधी भगवान कृष्ण कोण आहेत, ते भगवान कसे आहेत ते समजून घेतलं पाहिजे. मग वृंदावनच्या लीला समजू शकता. अन्यथा साधारण व्यक्ती वृंदावनच्या लीला भगवंताच्या समजू शकत नाही. त्याला असं वाटतं की कृष्ण एवढ्या गोपींशी रासलीला कसे काय करू शकतात, कारण कृष्ण तेवढ्या रूपामध्ये विस्तारित करतात. भगवंताचं अचिंत्य सामर्थ्य आहे. भगवंतांच्या सामर्थ्याची साधारण जीवात्मा कल्पना पण करू शकत नाही. म्हणून भगवंतांनी एवढ्या रूपामध्ये विस्तारित करून जेव्हा पराकोटीचा आध्यात्मिक आनंद प्रदान करत होते आपल्या प्रिय भक्तांना, तर गोपींना किंचितचा अभिमान झाल्यावर कृष्णाने हृदयातनं जाणलं की गोपींना तर थोडा अभिमान झालेला आहे. कृष्णाने त्वरित आपलं काय केलं, ते सगळी रूप समेटून घेतली आणि अदृश्य झाले. आणि गोपींना भगवान कृष्णांचा तो अचानक झालेला विरह सहन झाला नाही आणि गोपी सगळ्या वृंदावनमध्ये पळू लागल्या कृष्णाच्या शोधात. कृष्ण कुठे गेले, कृष्ण गेले. प्रत्येक लता वेली कुंजामध्ये, झुडपामध्ये, झाडांच्या पाठीमागे, यमुनेच्या डोहामध्ये सगळीकडं कृष्णाचा शोध घेत पळत सुटले. पण कृष्ण काही त्यांना मिळेना झाले. आणि कृष्णाच्या विरहामध्ये गोपी इतक्या व्याकुळ झाल्या जसं, आणि तोच भाव चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम मध्ये प्रकट केलेला आहे. आई नंद तनुजच्या नंतरचे जे चरण आहे, आई नंद तनुज किंकरम पतितम माम विषमे भवांबुधौ कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विचिंतया नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा. पुढं काय, पुलकैर्निचितम वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. तर भगवंताच्या विरहामध्ये गोपी इतक्या व्याकुळ झाल्या की त्यांचा कंठ अवरुद्ध झाला, डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले, अंगावर पुलक उभं राहिले आणि कधी एकदा भगवंताचं दर्शन होईल असं त्यांना झालं. आणि मग या गोपी असं पळत पळत असताना सगळ्यात प्रथम आधी गोपी, ललिता, विशाखा, चंपकलता अशा अष्टसखी भगवंताच्या जयत पळत. मग गोपी पळत असताना भगवान श्रीकृष्ण काय झाले होते की त्या चंद्रोवरा सरोवरापासून एक पेठा गाव आहे, ते अजूनही आहे पेठा गाव. त्या पेठा गावामध्ये एका वृक्षाखाली भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूप धारण करून बसले. शंखचक्र गदा पद्म कृष्णच आहेत ते, पण त्यांनी ते चतुर्भुज रूप धारण केलं, नारायण रूप धारण केलं. आणि गोपींना जसं नारायण दिसले तसं त्यांनी दंडवत प्रणाम केला. दंडवत प्रणाम करून भगवंतांना त्यांनी विचारलं की आम्हाला कृष्ण हवेत, की तुम्ही पाहिलं का कृष्ण कुठे गेलेत? ते कुणाला विचारतायत? कृष्णालाच विचारतायत. हालाकी त्या भ्रमित झाल्या. त्यांना वाटलं की हे चतुर्भुज नारायण आहेत. आणि गोपी कधी नारायणाकडे आकर्षित होत नाही. का माहितीये का? कारण त्यांचा भाव वृंदावनातला भाव आहे आणि नारायण हे राहतात कुठं? वैकुंठात राहतात. नारायणाची सेवा कोण करते? लक्ष्मी. त्यामुळे लक्ष्मी ऐश्वर्य भावात असल्यामुळं नारायणाच्या प्रती आकृष्ट होते, पण गोपी कधी नारायणाप्रती आकृष्ट होत नाहीत. त्यामुळे नारायण रूप बघितल्यावरती गोपी तिकडं आकृष्ट झाल्या नाहीत. त्यांनी दंडवत प्रणाम केला, पण विचारलं काय? कृष्ण कुठे आहेत? तर हा उच्च कोटीचा भाव. एका साधारण जीवात्म्याला नारायणाचं दर्शन इतकं दुर्लभ आहे. नारायणाचं दर्शन प्राप्त करण्यासाठी योगीजन हृदयामध्ये हजारो वर्ष ध्यानधारणा करतात, माहिती का? पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसु मुनिपुंगवाणा. हे मुनिजन आहेत, ते मनाच्या वेगानं त्यांचं मन पळत आहे. का? नारायणांच्या चरणातनं निघणारा जो किरण आहे तो पाहण्यासाठी. पण त्यांना सुद्धा ते दर्शन होत नाही. हजारो वर्ष ध्यानधारणा करतायत, तपस्या करतायत, नारायणाची एक झलक मिळावी म्हणून. पण इथं नारायण साक्षात उभे आहेत गोपींच्या समोर, पण त्यांना त्या नारायण रूपाशी कर्तव्यच नाही. त्यांना कोण हवेत? फक्त श्याम सुंदर त्रिभंग ललित
वेणूधारी कृष्ण पाहिजेत. कारण त्या कृष्णांची मोहिनी, त्या कृष्णांचं आकर्षण इतकं तीव्र आहे की गोपींना वैकुंठातल्या हजारो अवतारणी रूपांशी त्यांना आकर्षण नाहीये. कारण ते मेघ श्याम, घनश्याम रूप जे आहे ते इतकं आकर्षक आहे, वेणुधारी त्रिभंग ललित श्याम सुंदर रूप, की कंदर्प कोटि कमनीय विशेष शोभा, गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. कोटी कोटी कामदेवांचं गर्वहरण करणारं रूप आहे. कोटी कोटी कामदेवांचं रूप लज्जित करणारं श्याम सुंदर रूप आहे. त्या रूपाची फक्त एक झलक जरी जीवात्म्याला मिळाली, तो गोपींसारखा तो जीवात्मा व्याकुळ होईल भगवंतांना पाहण्यासाठी. आता भगवंताचं सुंदर रूप पाहिलं तुम्हाला, किती हृदयाला आकर्षित करतं, है की नाही. भगवान राधा कृष्ण, राधा वृंदावन चंद्र, राधा दामोदर, राधा श्याम सुंदरांचं रूप विग्रह रूपात असलं तरी आपल्याला किती आकर्षित करतं. समजा साक्षात दर्शन झालं तर तुम्ही किती व्याकुळ व्हाल. तर गोपी जे आहेत, भगवान नारायणांना पाहून दंडवत प्रणाम केला त्यांनी. त्यांना कळालं की हे नारायण आहेत, पण त्यांनी काय विचारलं, आम्हाला कृष्णाच्या दर्शनाची लालसा आहे. कृपया कृष्ण कुठे आहेत ते सांगा, आमचे प्राणनाथ प्राणप्रिय गोविंद कुठे आहेत ते सांगा, त्यांच्याशिवाय क्षणभर सुद्धा मी प्राण धारण करू शकत नाही. पण भगवान कृष्ण जे नारायण रूपात आहेत, तर त्यांनी असं पुढं हात निर्देश केला, कृष्ण पुढे गेल्यात. त्यामुळे गोपी सगळ्या पळत गेल्या पुढं. पण शेवटी जेव्हा राधाराणी तिथं आल्या आणि राधाराणींनी जेव्हा नारायणाचं रूप पाहिलं, कृष्ण जे नारायणाच्या रूपात आहेत, त्यावेळेला मात्र भगवान कृष्ण आपले जे एक्स्ट्रा वाढवलेले 2 हात आहेत ते गळून पडले त्यांचे, ते धारण करू शकले नाहीत रूप. कारण का कृष्ण जे आहेत ते इतर सगळ्या गोपींना, इतर व्रजवासींना मोहित करू शकतात, पण कृष्णांचं ती मोहिनी राधाराणींवर चालत नाही. कारण कृष्ण हे राधाराणींच्या मोहिनीने मोहित होतात. भगवान कृष्ण कामदेवाला मोहित करतात, कामदेव मोहित झाला कृष्णाचं रूप पाहून, पण भगवान कृष्ण एका व्यक्तीद्वारे मोहित होतात. ती व्यक्ती कोण आहे? वृंदावनची परम अधिष्ठात्री देवी वृंदावनेश्वरी राधाराणी की. राधाराणीच्या मोहिनी कृष्णावरती इतकी प्रबळ आहे की कृष्ण चतुर्भुज रूप धारण करू शकले नाहीत आणि ते 2 हात गळून पडले, शंख चक्र गदा पद्म अदृश्य झालं आणि पुन्हा वेणुधारी श्याम सुंदर रूपात कृष्ण प्रकट झाले. मग राधाराणींचा जो ताप आहे कृष्ण विरहाचा तो शांत झाला आणि पुन्हा गोपीं सवेत श्रीकृष्णाने रासलीला चालू केली. कारण का कृष्ण हे मदन मोहन, राधाराणी मदन मोहन मोहिनी. कृष्ण मदन मोहन आहेत, पण राधाराणी मदन मोहन मोहिनी. आणि म्हणून भगवान कृष्णाने वृंदावनमध्ये व्रजगोपींना राधाराणींना ते जे रूप दाखवलं चतुर्भुज नारायण, ते साक्षात आलारनाथ आहेत. आणि हे नारायण असले तरी ते कोण आहेत? कृष्ण आहेत. म्हणून तिथं ललिता विशाखा अशा आहेत. आणि म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू अनवसर म्हणजे स्नान पौर्णिमा झाल्यावरती भगवंताचं दर्शन बंद होताना, भगवंता कारण राधाराणीच्या भावात आहेत, चैतन्य महाप्रभू कुणाच्या भावात आहेत? राधाराणीच्या. कृष्णाचा विरह अति उत्कट झाल्यानंतर महाप्रभू इथं येऊन आलारनाथांचं दर्शन करायचे. म्हणजे काय, जसं म्हणतो ना, दुधाची तहान ताकावरती भाज. जगन्नाथाचं दर्शन नाही तर किमान आलारनाथाचं दर्शन आहे, कारण आलारनाथ आणि जगन्नाथ सेमच आहे, दोन्ही कृष्णच आहेत. आणि मग महाप्रभूंना जगन्नाथांचा विरह अति तीव्र व्हायचा, तेव्हा तो महाप्रभूच्या शिलेवरती पडलेले असायचे, ती शिला वितळली त्या दिव्य भावामस्ते. आणि म्हणून ती शिला आज तिथं तुम्ही दर्शन केलं, महाप्रभूंचे हात पाय मुखकमल त्या शिलेवरती तुम्हाला दिसतात. तर हे विप्रलभ भावस्थली आहे. भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांची विरह भावामध्ये इथं उपासना केली. आणि म्हणून हे जे अलारनाथ भगवान आहेत ते
भगवान श्रीकृष्णच आहेत आणि अतिशय सुंदर रूप आहे आणि जगन्नाथांच्या पूर्वीपासून खूप प्राचीन स्थान आहे. तर आपल्या सर्वांना इथं येण्याचं भाग्य लाभलं. किती आपलं भाग्यवान आहोत. भगवंतांचं साक्षात दर्शन प्राप्त झालं. जे गोपींनी कृष्णाचं दर्शन केलं नारायण रूपामध्ये, वसंत रासलीलेमध्ये, तेच दर्शन आजही इथं उपलब्ध आहे. तर म्हणून अलारनाथ आणि जगन्नाथ एकच आहेत. तर असे श्री चैतन्य महाप्रभूंची दया, त्यांची करुणा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. तर चैतन्य चरितामृत म्हटलेलं आहे की चैतन्य महाप्रभू यांच्यासारखा करुणामयी अवतार इतर कोणताही युगामध्ये झालेला नाही, त्या कलियुगामध्ये झालेला आहे. ह्या कलियुगामध्ये जरी आपण दुर्दैवी जीवात्मे आहोत, पण आपलं भाग्य असं आहे की चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये आलेले आहेत. ते कसे नमो महावदान्य आहे, इतका उदार अवतार आहे की ते मुक्त हस्ताने, जसं एखादा दारू पिलेला व्यक्ती आहे, दारू पिलेला व्यक्ती काय करतो, सगळ्यांना दिसेल त्याला पैसे वाटत सुटतो. घे 10 रुपये घे, 100 रुपये घे, 500 रुपये घे. तसं भगवान चैतन्य महाप्रभू मत्त झालेले आहेत. कशाने? कृष्ण प्रेमाने मत्त झालेले आहेत. आणि त्यामुळे ते पाहत नाहीत पात्र अपात्र कोण आहे, पापी कोण आहे, पुण्यवान कोण आहे. सगळ्यांना काय म्हणतात, या हरे कृष्ण महामंत्र जप करा आणि तुम्ही काय करा, कृष्ण प्रेमाचं रसास्वादन करा. आणि इतर कुठल्याही अवतारामध्ये, अन्य कोणत्याही युगामध्ये जे त्यांनी प्रदान केलं नाही, असं प्रदान ते कृष्ण प्रेम माधुर्य रसातलं भक्तिभाव प्रदान करत आहेत. अनार्पित चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलौ समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसाम स्वभक्ती श्रियाम हरिपुरट सुंदर द्युती कदंब संदीपित सदा हृदय कंदरे स्फुरतुवा शचीनंदन. त्यांच्या महाप्रभूंच्या गुणगाना प्रित्यर्थ श्लोक असा आहे, अनार्पित चरिम चिरात. अनार्पित म्हणजे जे आजवर भगवान कृष्णाने अर्पित केलं नाही, जीवात्म्यांना दिलेलं नाही, ते या कलियुगामध्ये मुक्त हस्ताने वितरित करत आहे. काय? अनार्पित चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलौ. कलौ म्हणजे कलियुगात, कलियुगात अवतीर्ण होऊन ते मुक्त हस्ताने करुणा करत प्रदान करत आहेत. आणि कोणता रस प्रदान करतायत? उन्नत उज्ज्वल रस. उन्नत उज्ज्वल रस कुठला आहे? एक वैकुंठाचा रस आहे, अयोध्येचा रस आहे आणि द्वारका रस आहे, मथुरा रस आहे. पण उन्नत उज्ज्वल रस कुठला आहे? वृंदावनचा रस आहे. जो ज्या रसामध्ये गोपींनी कृष्णाची भक्ती केली, तो सगळ्यात उन्नत उज्ज्वल रस मानला जातो. आणि तो रस प्रदान करण्यासाठी या कलियुगातल्या जीवात्म्यांना महाप्रभू कलियुगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि तो रस प्राप्त करण्यासाठी आपण महामंत्राचा नित्यनेमाने जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरिपुरट सुंदर द्युती कदंब संदीपित सदा हृदय कंदरे स्फुरतुवा शचीनंदन. माझ्या हृदयात ते सचिनंदन, चैतन्य महाप्रभूंचं नाव काय? सचिनंदन. आणि शची माता ही यशोदा मातेचं रूप आहे. कृष्णाना यशोदानंदन म्हणतात, तर चैतन्य महाप्रभूंना शचीनंदन. तर असे शचीनंदन महाप्रभू सदैव माझ्या हृदय कंदरी राहोत. आणि चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंच्या कृपेनंच राधाराणींची भक्ती, राधाराणींची कृपा प्राप्त होते. तर अशा प्रकारे आनंद लीलामय विग्रहाय हेमांग दिव्य छवि सुंदराय तस्मै महाप्रेम रस प्रदाय चैतन्य चंद्राय नमो नमस्ते. आणखी एक स्तुती केलेली आहे चैतन्य महाप्रभूंची. महाप्रभूंच्या आनंद लीला विग्रह म्हणून गुणगान केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण नित्य आनंदमय असतात, कारण गोलोक वृंदावनमध्ये दुःख नाहीये. गोलोक वृंदावनमध्ये, वैकुंठामध्ये कुंठ नाही, चिंता नाही, शोक नाही, मोह नाही, भय नाही. नित्य आनंद आहे तिथले जीवात्मे, कारण तिथं साक्षात कृष्ण आहे, सच्चिदानंद विग्रह आहे. अशा आनंद लीला विग्रह चैतन्य महाप्रभू आनंद लीलामय विग्रहाय. आणि वर्ण कसा आहे? हेमांग दिव्य छवि सुंदराय. महाप्रभूंचा वर्ण जो आहे तो गोल्डन आहे, वितळलेल्या सोन्याप्रमाणे. सोनं इतकं चकाकतं की सोनं जर वितळलं तर त्यातनं किती
सोनेरी प्रकाश बाहेर पडत असेल, तर अशा वितळलेल्या सोन्याचा वर्ण जो राधाराणीचा आहे तो भगवान कृष्ण या कलियुगामध्ये धारण करून आलेले आहे. म्हणून हेमांग दिव्य छवी सुंदराय, महाप्रभू इतके सुंदर होते कारण त्यांचे असे खांद्यापर्यंत रुळणारे केस आणि त्यांचा वर्ण इतका गोल्डन होता, सोनेरी होता की कोणी पाहता क्षणी त्यांच्या प्रेमात पडायचा आणि संसारातली सगळी आसक्ती विसरून त्यांच्या मागे मागेच जायचा कीर्तन करत. वेडे व्हायचे लोक. महाप्रभू जिथं जिथं जायचे तिथं वेडे व्हायचेत लोक. सगळेच्या सगळे लोक संसार बायका पोरं सोडून महाप्रभूंच्या मागे मागे जायचे. इतकी मोहिनी होती भगवंताची. म्हणून महाप्रभू दक्षिण भारताला जाण्यापूर्वी जगन्नाथपुरीहून आधी इथं आले. इथं काही काळ त्यांनी वास्तव्य केला, मग दक्षिण भारतात गमन केलं. तर असे महाप्रभू जे आहेत, आनंद लीलामय विग्रहाय हेमांग दिव्य छवी सुंदराय तस्मै महाप्रेम रस प्रदाय. ते काय करत आहेत? जनसामान्य लोकांना महाप्रेम रस प्रदान करत आहेत. वृंदावन वासियांना जे कृष्णाने प्रेम दिलं ते प्रेम जनसामान्य लोकांना ते वितरित करत आहेत. अशा चैतन्य चंद्रांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. म्हणून महाप्रभूंची कृपा काय आहे, चैतन्य महाप्रभूंचं महात्म्य काय आहे, जनसामान्य लोकांना माहीत नाही, कारण का हे गुप्त आहे. आणि हे फक्त जे कोणी या गौडी वैष्णव संप्रदायामध्ये येऊन भक्ती करतो त्यांनाच ते प्राप्त होतं किंवा त्यांनाच माहीत होतं, बाकी लोकांना माहीत नाही. म्हणून आपण या ठिकाणी ही यात्रा का करत आहोत? महाप्रभू ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं आपण जात आहोत. महाप्रभूंनी ज्या स्थानामध्ये निवास केला, तिथल्या भगवंताचं भजन केलं, तर ते स्थान महाप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलारनाथ भगवंताचं आपण दर्शन करून आपण धन्य झालो आहोत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अलारनाथ भगवंताची एक लीला अशी आहे. अलारनाथ जे आहेत तर ते अलारनाथ असं त्यांना नाव कसं पडलं, तर इथं भगवंताची स्थापना झाल्यानंतर काही शतकं दक्षिण भारतातले अलवार पूजा करायचे. कारण का दक्षिण भारतातले अलवार जे आहेत ते भगवंताचे एकदम काटेकोर विधिवत पूजा करतात, शुद्ध सगळे नियम पालन करून. आणि मग ते दक्षिण भारतातले अलवार इथं आल्यानंतर त्यांनी विधिवत पूजा करू लागले. आणि मग अलवार पूजा करत असल्यामुळं त्यांना अलवारनाथ म्हणायला लागले लोक. भगवंताला काय म्हणायला लागले? अलवारनाथ. अलवारनाथ म्हणत म्हणत अपभ्रंश झाला आणि अलारनाथ झालं ते असं. तर हे अलारनाथ भगवंताची एक लीला आहे की एक श्री केतन म्हणून एक ब्राह्मण भगवंताची त्या काळात पूजा करायचा. आता ही नक्की कोणत्या काळातली घटना आहे माहीत नाही, 300 400 500 वर्ष झाली असावी. तर श्री केतन नावाचा ब्राह्मण रोज भगवंताची पूजा करायचा. नैवेद्य भगवंतांना अर्पण करणे, भोग अर्पण करणे, अभिषेक करणे, आरती करणे. आणि हा ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मण भिक्षेवरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्याची पत्नी होती आणि त्याचा एक मुलगा पण होता, त्याचं नाव होतं मधु. तर हा श्रीकेतन ब्राह्मण जो आहे तर रोज भगवंतांना भोग लावायचा आणि भगवंताचा भोग महाप्रसाद म्हणून पुन्हा घरी आणायचा आणि ते सगळे मग प्रसाद घ्यायचे. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. पण एके दिवशी यांना बाहेर कामानिमित्त दुसऱ्या गावाला जायचं होतं. त्या श्रीकेतन ब्राह्मणाला दुसऱ्या गावाला जायचं. आणि मग भगवंताला भोग कोण दाखवणार? मधू जो आहे तो फार छोटा होता, 7-8 वर्षाचा बालक असेल तो. आणि त्याचा फार निरागस भाव होता. लहान मुलं निरागस असतात. तर त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, मधू इकडे ये, मी काय करतोय, मी आज गावी जातोय, तर तू काय कर, माझी सेवा तू कर. तुझ्या आई जो भगवंताला भोग देईल तो भोग तू मंदिरामध्ये देवाच्या समोर ठेव आणि मग भगवंता भोग झाल्यावर तो घेऊन ये. असं म्हटल्यावर मधूला थोडं शिकवलं त्यांनी भोग कसा दाखवायचा. आणि तो श्रीकेतन ब्राह्मण निघून गेला. निघून गेल्यानंतर गावी इकडं मधू त्याने आंघोळ वगैरे केली. त्याच्या आईनं त्याला बोलवलं की मधू भोग तयार आहे, तो भगवंताला भोग दाखव. तर तो मधू जो आहे तो भोगाची थाळी घेऊन गेला
तर लहान लेकरांना कसं आहे की त्यांना जे सांगितले याचा अर्थ भगवंत भोग घेणार म्हणजे ते खरोखर भोग घेणार. ते अन्न काय करणार? खाणार. आणि मग ते वाट पाहायला लागले. मंत्र म्हटले, भगवंताच्या पुढे थाळी ठेवली, तुळशीपत्र ठेवलं आणि ते वाट पाहायला लागले की भगवंत आता भोग घेतील, नंतर भोग घेतील. तर भोग लावून ते बाहेर खेळायला गेला मुलांच्या सोबत. 5-10 मिनिटांनी परत आला तर थाळीमध्ये आहे तसंच भोग, जे पदार्थ वाढले होते. ते भगवंताला प्रार्थना केली, भगवंता कृपया भोग घ्यायचा, भोग घ्यायचा, नाही का. परत खेळायला गेला. परत येऊन 5-10 मिनिटांनी पाहतोय परत आहे तसंच भोग. त्याला रडायला आलं. भगवंत काय माझ्या हातनं खात नाहीत का? भगवंत का खात नाहीत? भगवंताला तो काकुळतीने विनवणी करू लागला. भगवंता तुम्ही भोग घ्या, कृपा करून भोग घ्या. माझे वडील रागवतील माझ्यावर. तुम्ही जर भोग घेतला नाही, माझे वडील रागवतील. तर कृपा करून याचा भोग घ्या. आणि मग परत खेळायला गेला. तर भगवंतांना त्या मधूचा जो विशुद्ध भक्तिभाव आहे, निरागस भक्तिभाव आहे, तो पसंत आला. आणि भगवंतांनी काय केलं? तो सगळा भोग खाल्ला. आणि त्या भोगामध्ये ते रोज खिरीचा वाडगा ठेवायचे, गरम गरम खिरीचा. ते भगवंतांनी ती खीर पण खाल्ली. असं केलं मग प्रसाद, मधू आला आणि मोकळी थाळी तो घरी घेऊन गेला. आणि त्याच्या आईला फार आश्चर्य वाटलं. काय रे मधू, प्रसाद कुठे आहे? म्हणजे कुठला प्रसाद? या थाळीमध्ये कुठे आहे? ते तर भगवंतानी खाल्लं ना, भगवंतानी भोग घेतला. त्या आईला फार आश्चर्य वाटलं, आजपर्यंत असं कधी झालं नाही. त्यांना ते खरं वाटलं नाही. आईला असं वाटलं की ह्यानंच वाटेमध्ये प्रसाद खाऊन टाकला असेल. मग त्यामुळं तिने संध्याकाळी ते घरी आल्या ब्राह्मण केतन, स्त्री केतन, त्याला सांगितलं की त्याच्या बायकोने की आपला मधू असं जातो आणि भोगाची थाळी रिकामी कशी काय ते. तर त्यालाही फार आश्चर्य वाटलं, आजवर असं कधी झालं नाही. त्यांनी मुलाला विचारलं की भगवंत भोग कोण खाल्ला? म्हणजे भगवंतानी खाल्ला. अरे पाषाणाची मूर्ती कधी भोग खाते का? असं कसं होईल? मग ते खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी श्रीकेतन ब्राह्मण म्हणाला की ठीक आहे, तू उद्या पण तूच भोग लाव आणि मी पाहतो चोरून. अशा प्रकारे मधूच्या हातात थाळी दिली त्यांनी. आणि हा श्रीकेतन ब्राह्मण म्हणाला की तू जाऊन भोग दाखव. आणि हा थोडं तिथं आतमध्ये जाऊन पडद्याच्या आडून तो पाहत होता काय होते बघण्यासाठी. आणि मग हा मधू तो गेला. त्याच्या शुद्ध भक्तिभावाने पुन्हा भगवंतांना प्रार्थना केली, भगवंता कृपया भोग स्वीकार करा. आणि तो खेळायला गेला, नाही का. तो खेळायला गेल्यानंतर भगवंतांनी त्याच्या प्रार्थनेला मान्य करून जेव्हा खिरीचा वाडगा उचलला, आपला हात पुढं करून, जो चक्र धरलेला आहे ना, तो हात पुढं केला, तो खिरीचा वाडगा उचलला. तसं तो श्रीकेतन ब्राह्मण आहे, त्याने येऊन भगवंताचा हात पकडला आणि म्हणाला की हे तुम्ही काय करतात भगवंता? तुम्ही हा भोग स्वीकार करतात आणि पाषाणाचे जर विग्रह असे भोग खायला लागले, मग आम्ही ब्राह्मणांनी काही उपाशी मारायचं का? असं तो म्हणतं, म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे. तर वस्तुतः दुसऱ्या कुठला तरी भक्त असता, त्याला आनंद झाला असता, माझा मुलगा किती महान भक्त आहे. भगवंतानी, आणि भगवंताशी एक आदान प्रदान करण्यासाठी किती जीवात्माला भाग्य, अहो भाग्य आहे, अहो भाग्याची घटना आहे. भगवंताने आपला भोग स्वीकार करणं ही अहो भाग्याची घटना आहे. पण तो जो ब्राह्मण होता, तो भौतिकवादी असल्यामुळे त्याला ते फार दुःख झालं. अरे असं जर भोग हे खायला लागले तर मग कसं होणार? आपल्याला काय मिळणार? तर त्यावेळेला भगवंत त्या ब्राह्मणाला असं म्हणतात की अरे तू तर भौतिकवादी ब्राह्मण आहेस, तुझ्यासारख्यांच्या हातून मी कधीच ग्रहण करत नाही. पण हा मधू जो आहे तो फार त्याचा भक्तिभाव शुद्ध आहे, निरागस आहे. आणि त्याच्या विनंतीला, त्याच्या प्रार्थनेला ऐकून मी हा भोग स्वीकार करत होतो. तर ते काय झालं की ब्राह्मणाने असा हात पकडल्यामुळे काय झालं, खिरीचा वाडगाच सांडला आणि ती गरम गरम खीर भगवंताच्या बोटावरती भाजल्यामुळं भगवंताच्या बोटा उरण आहेत, ते त्या पुजाऱ्याने दाखवलं. भगवंताच्या छातीवर पण, भगवंताच्या हनुवटीवर पण ते उरण आहेत. म्हणजे भगवंताचे विग्रह हे केवळ पाषाणाची मूर्ती नसतात, हे साक्षात भगवंत आहेत, साक्षात आहेत. असा आपला विश्वास पाहिजे आणि असा आपला भाव पाहिजे की साक्षात मी कृष्णाचं दर्शन करत आहे.
साक्षात मी अलारनाथ जगन्नाथाचं दर्शन करत आहे. कारण का भगवन ये यथा माम प्रपद्यन्ते स्थान तथैव भजाम्यम. ज्याच्यासाठी ज्याचा भाव केवळ पाषाण मूर्ती आहे, कृष्ण त्याच्यासाठी पाषाणच आहेत. ज्याचा भाव भगवंत आहेत, भगवंत त्याच्याशी भगवंत रूपाने आदान प्रदान करतात. तर त्याच्या वडिलांना कधीच भगवंतांनी असं आदान प्रदान केलं का नाही? कारण तो एक मेकॅनिकली देवासमोर थाळी आणून ठेवत आहे, कारण का त्याला माहिती आहे मला परत मिळणार आहे. त्यामुळे भगवंत अशा ऑफरिंगकडं, अशा नैवेद्याकडं ढुंकून पण पाहत नाही. भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत, साक्षात भावग्राही जनार्दन आहेत ते, कारण ते भाव ग्रहण करतात. तर असे भावग्राही जनार्दन जे आहेत त्यांना भक्ताचा फक्त भाव हवाय, त्यांना बाकी काही नको आहे, सर्व काही त्यांनीच दिलेलं आहे. आणि म्हणून भगवंतानी त्या श्रीकेतन ब्राह्मणावरती नाराज झाले, नाही का? आणि ते सगळे ब्राह्मण जे ते निघून गेले इथनं, त्यांची सेवा भगवंतानी बंदच करून टाकली. आणि नंतर मग तो मधू जो आहे, मधू सोडून त्यांचा परिवार सगळा विनष्ट झाला. अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते खूप कृपा करतायत, पण तो जीवात्म्याच्या मध्ये इच्छा पाहिजे ती कृपा ग्रहण करण्यासाठी. अलग लक्षात, जीवात्म्यावरती आहे भगवंताची कृपा स्वीकार कराय, भगवंताची सेवा मिळणंच मोठं भाग्य आहे. आता हे साक्षात विग्रहाची सेवा करणं, आरती करणं हे किती मोठं भाग्य आहे, नाही का? पण ते जर समजलं नाही आपल्याला काय मिळाले, तर मग त्या जीवात्म्याची दुर्गती होणार. तर म्हणून या कलियुगामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सगळ्या जीवात्म्यांना नामसंकीर्तनाचा उपमा, कारण का सगळेजण विग्रहाची सेवा करू शकतात का इथं? नाही. आपण आता आयुष्यातनं पहिल्यांदाच इथं आलो, परत दुसऱ्यांदा कधी येणार माहीत नाही. पण एवढं आहे की आपण घरी, गावामध्ये कुठेही नाम संकीर्तन करून भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या ठिकाणी या ब्रह्मगिरी स्थानावरती प्रभुपादांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर इथं महिनोन महिने वास करायचे आणि म्हणायचे की रासस्थली आहे. इथंही जे वृंदावनात रासलीला होते त्याहून हे अभिन्न स्थान आहे. आणि म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं इथं आश्रम आहे. ते ज्या शय्येवरती विश्राम करायचे ती शय्या इथं पण आहे, कारण वैष्णव आचार्य आहेत ते. आणि हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं पण आध्यात्मिक जगामध्ये मंजिरीचं स्वरूप आहे. हे साधारण आचार्य नाही येते, हे नित्यसिद्ध आहेत. नित्यसिद्ध म्हणजे काय? भगवंताचे पार्षद आहेत गोलोक वृंदावनमध्ये, आणि भगवंत आपल्या सोबत त्यांना घेऊन आलेले आहेत लीला संपन्न करण्यासाठी. ते बद्ध जीवात्मे नाही आहेत आपल्यासारखे, पण ते शिकवत आहेत आपल्याला कसं, तर हरिनामाची साधना कशी करावी. आता ते मंजिरी स्वरूप आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे सुद्धा हरिदास ठाकूरांप्रमाणे 10 वर्ष त्यांनी नामसाधना केलेली आहे. रोज ते सुद्धा मायापूर मध्ये, नवदीप मायापूर इथे 192 माळा जप करायचे आणि हरिनामाने साधनेनं शक्ती प्राप्त केली त्यांनी 10 वर्षे. आणि इतकं की त्यांच्या छतावर छत फाटलं होतं, पाऊस पडत होता, पण त्यांनी छत दुरुस्त करण्यासाठी वेळ नाही घालवला. ते छत्री घेऊन जप करत होते, डोक्यावर छत्री घेतली आणि जप करत होते. कशाला ते छत दुरुस्त करण्यात वेळ वाया घालवा. तर म्हणून हे आचार्य काय शिकवतायत, आपण नाम साधना किती गंभीरपणे केली पाहिजे, हरिनाम जप किती गंभीरतेने केलं. जर ते शुद्ध भक्त आहेत ते इतक्या गंभीरतेने जप करतायत, मग आपण तर बद्ध जीवात्मा आहोत. आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रात बाहेर पडायचं आहे, तर आपल्याला किती गंभीरतेने घ्यायला पाहिजे. म्हणजे आचार्य कोण आहे? आचार्य जो आचरणातनं शिकवतो. उपदेश तर त्यांनी खूप दिलेले आहेत, भागवत गीता आणि अनेक ग्रंथ त्यांनी दिलेले आहेत आपल्याला, परंतु आचरणातनं पण शिकवलेले आहे. महाप्रभू स्वतः आचरणातनं शिकवत होते. महाप्रभू स्वतः, तुम्हाला माहिती आहे का, बोटावरती जप करायचे. महाप्रभू स्वतः बोटावरती जप करायचे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, स्वतः जप करायचे. आणि एक भक्त तुळशी घेऊन त्यांच्या समोर उभं राहायचं, तुळशीच्या समोर महाप्रभू जप करायचे.
एक महाप्रभू जिथं काल गंभीरा इथं आपण गेलो होतो, तर तिथं गोपाल नावाचा एक भक्त होता, महाप्रभूंचा पार्षद होता, तरुण युवक भक्त होता. आणि तो गोपाल जो आहे त्याला समजलं की एक भक्त जो आहे तो प्रातविधी करताना म्हणजे सकाळच्या वेळेला पोट साफ करण्यासाठी जाताना तो जबरदस्ती आपलं जीभ हातानं धरायचा गच्च. का धरायचा माहिती का? कारण तो भक्त जो आहे तो नाम घेतल्याशिवाय त्याची जीभ राहतच नव्हती. आणि मग त्याला असं वाटायचं की अरे हे मी अपवित्र स्थितीत आहे, मी पोट साफ करायला बसलेलो आहे, मग नाम घेणं अपराध होईल. भगवंताचं नाम तिथं कसं घ्यायचं? बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये. त्याला काय करायचं? तो जीभ असे घट्ट पकडायचा. आणि गोपालला जेव्हा समजलं त्यावेळेला त्याने त्या भक्ताला सांगितलं की अरे असं करू नको, अरे असं करू नको. का? कारण हरिनाम घेण्यासाठी कुठलाच नियम नाही. टॉयलेटमध्ये पण व्यक्ती घेऊ शकतो. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. गोपाल त्यांनी समजावलं की भगवंताचं नाम घेण्यासाठी कुठलाही नियम नाही. आणि चैतन्य महाप्रभूंना जेव्हा समजलं की गोपालने त्याला असा उपदेश केलेला आहे की तुला तुझी जीभ पकडून ठेवण्याची गरज नाही, कोणत्याही स्थितीत तू जप करू शकतो, महाप्रभूंना अतिशय आनंद झाला. महाप्रभू म्हणाले हरिनामाचं महात्म्य ह्याला कळालंय, त्यामुळे महाप्रभूंनी त्याला गोपालचं नाव दिले, गोपाल गुरु. आजपासून हा गोपाल गुरु, कारण का हा जगाला हरिनामाचा प्रचार करेल आणि हरिनामाची शिकवण देईल. तर महाप्रभूंना तो भक्त आवडायचा की जो हरिनामाचं महत्व, हरिनामाचं महात्म्य दुसऱ्यांना प्रचार प्रसार करायचा. म्हणून चैतन्य महाप्रभूंची एकमात्र इच्छा आहे की या सगळ्या कलियुगातल्या जीवात्म्यांना नाम संकीर्तन धर्म प्रदान करावा. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशन. जो नाम संकीर्तन करेल तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात. महाप्रभू एक करुणामयी आहेत, करुणया अवतीर्ण कलो. आणि ती करुणा कशाद्वारे त्यांना वितरित करायचे? नाम कीर्तनाद्वारे. कारण का या लोकांचं महाप्रभूंना पाप नष्ट करायचंय, आपल्या सर्वांचं पाप भगवंतानं नष्ट करायचंय. पण त्यांची एकमात्र विनवणी आहे की तुम्ही फक्त नाम कीर्तन करा, ते सर्व आपली कृपा प्रदान करायला तयार आहे. भगवंताने कुठलाही अट, कुठलाही नियम, इवन शरणागत होण्याची पण इच्छा नाही ठेवलेली. कुठली अट नाहीये, फक्त तुम्ही नाम घ्या. भगवंताने असं म्हटलं नाही की तुम्ही पाप कर्म करत आहे तो नाम घेऊ शकत नाही, असं नाही म्हटलेलं. पाप कर्म करणारच व्यक्ती उलट नाम घेऊ शकतो. म्हणून नरोत्तमदास ठाकूरांसारखा भाव पाहिजे. मोसम पतित प्रभू ना पायी बेआर. हे महाप्रभू माझ्यासारखा पतित या 3 भुवनामध्ये मिळणार नाही. हालाकी उच्च कोटीचे संत आहेत. साक्षात चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली होती की नरोत्तम माझा महान भक्त या खेतुरी ग्रामामध्ये प्रकट होईल. खेतुरी म्हणजे बांगलादेशात आहे आता ते स्थान, पद्मा नदीच्या काठावर. महाप्रभू तिथं गेल्यावर म्हणले 100 वर्षात माझा महान भक्त प्रकट होईल आध्यात्मिक जगातनं. पण ते काय म्हणतायत? माझ्यासारखा पतित कोण नाही. तर ते पतित नाहीयेत, आलं का लक्षात? ते पतित नाहीयेत, पतित आपण आहोत. ते आपल्याला शिकवतायत की आपण कसा नम्र भाव धारण करून, दीन भाव धारण करून भगवंताच्या कृपेसाठी याचना केली पाहिजे. अन्यथा जरासं जरी अभिमान असेल तर चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होत नाही. आपले मान, प्रतिष्ठा, सन्मान या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत, धुळी समान आहेत. या मर्त्य देहासोबत ते सगळं नष्ट होणार आहे. काय उपयोग आहे मेल्यानंतर? एखाद्याचा त्याला गोल्ड मेडल मिळालं असेल, राष्ट्रपती पदक मिळालं असेल आणि सगळ्या पेपरमध्ये त्याचं नाव छापलं असेल, पण मेल्यानंतर त्याला काय किंमत आहे का? एकेकाला लोकांना फार अभिमान असतो की माझ्या घरामध्ये एवढ्या ढाल मिळालेले आहेत, एवढ्या शिल्ड मिळालेले आहेत, एवढे कप मिळालेले आहेत, एवढे पदकं मिळालेली आहेत आणि अभिमानानं दाखवतात. ते मेल्यानंतर त्याचं काय करायचं आहे? म्हणून अभिमान त्यागला पाहिजे. महाप्रभूंची कृपा प्राप्त करायचं असेल, अभिमान त्याग करून दंते तृणधरी, दातामध्ये तृण धरून शरण गेलं पाहिजे. दीनहीन भावनेमध्ये. म्हणजे सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींनी हे शिकवलेलं आहे. गौडीय वैष्णव संप्रदायाची शिकवण काय आहे की दीनहीन भावामध्ये महाप्रभूंची याचना करणे.
महाप्रभूंची कृपा प्राप्त लवकर प्राप्त होते त्या जीवात्म्याला, की जो दीन भाव धारण करतो. मी हीन आहे, मी पतित आहे, अशा जीवात्म्याला ती लवकर कृपा प्राप्त होते. आणि जो म्हणतो की मी लय मोठा भक्त आहे, तर त्याच्याकडे लाखो जन्म भगवंताची कृपा फिरकणार नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर